रणजित फरांदे करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपला सर्व विद्यार्थी मित्रांचं त्या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या अगोदर जो काही मुंबईचा लोहमार्गाचा पेपर झाला होता, त्या पेपरचं इन डिटेल ॲनालिसिस त्या ठिकाणी टाकलेला आहे. हा सगळा उद्देश हा मुंबईसाठी जे के आणि आगामी जी काही पोलीस भरती येणार आहे त्याच्या जे केच्या उद्देशानं आपण हे सगळे लेक्चर त्या ठिकाणी शूट करून टाकतो. विद्यार्थी मित्रांनो, तो पेपर घेण्याच्या पाठीमागचा उद्देश की तो मुंबईचा पेपर आहे. दुसरी गोष्ट, त्या पेपरमध्ये जी केला वेटेज जास्त होतं, विशेषतः सायन्सला वेटेज होतं, त्याचबरोबर हिस्ट्रीला वेटेज होतं. या अनुषंगानं आपण ते लेक्चर टाकलेले आहेत. माझे बरेचसे पेपर त्या ठिकाणी मुंबई 2023चा सर्वच्या सर्व पेपर इन डिटेल ॲनालिसिस, चारीच्या चारी ऑप्शन, ट्रिकवरून उत्तरं कशी काढायची, त्याच्यानंतर लॉजिक कसं वापरायचं, ऑप्शनवरून उत्तराला कसं जायचं, हे सर्वच्या सर्व मी पाठीमागच्या माझ्या पार्टमध्ये त्या ठिकाणी टाकलेलं आहे. ज्यांनी कुणी ते पार्ट पाहिले नसतील त्यांनी आवर्जून जाऊन त्या ठिकाणी पार्ट पहा. हे जर लेक्चर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि माझ्या रणजित फरांदे करिअर अकॅडमीला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, अजून एक गोष्ट मी पाठीमागच्या लेक्चरला त्या ठिकाणी सांगितली होती, ती म्हणजे अशी की ही जी काही PPT आहे ती PDF फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला त्या ठिकाणी माझ्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल करणार आहे. ज्यांनी कुणी माझा टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल त्यांनी आवर्जून जॉईन करा. त्या ठिकाणी ह्या ठिकाणी टेलिग्राम ID दिलेला आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण माझ्या टेलिग्रामचा ID दिसेल. ती PDF जी क्वेश्चनची, फॉर एक्झाम्पल हा क्वेश्चन आहे, ह्याची PDF त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. ह्याची तुम्ही साधी ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स काढून आणली तरी ही इमेज मी ऑप्शनवरून उत्तर कशी काढतोय, 50-50 मध्ये मार्क काय करतोय, अजून एक्सप्लेनेशन काय सांगतोय, त्याच्यानंतर अवांतर माहिती त्याच्या करंटच्या अनुषंगानं काय काय सांगतोय, हे सगळ्याच्या सगळं तुम्ही स्वतः लिहू शकता. तुम्हाला मागच्या लेक्चरलाच मी सांगितलंय की ब्ल्यू, रेड, ग्रीन आणि ब्लॅक अशा स्वरूपाचे 4 पेन तुम्ही घ्या आणि त्या स्वतःच्या नोट्स तुम्ही बनवा. कारण हे ॲज इट इज क्वेश्चन पेपर आपण त्या ठिकाणी आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला अवेलेबल करतोय. तुम्ही तुमच्या हँडरायटिंगमध्ये जर लिहिलं तर तुम्हाला ते जास्तीत जास्त काळ तुमच्या लक्षात राहील आणि GK वरती तुमची 100% कमांड येईल, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. म्हणजे GKचे जे काही तुम्हाला 25 पैकी यदा कदाचित चांगला अभ्यास केला तर 25 आउट ऑफ 25 पण पडू शकतात, परंतु एक 22-23 मार्क तर 100% तुम्हाला GKला अशा पद्धतीनं गेला तर पडू शकतं. लवकरच एक 1-2 दिवसामध्ये PDF तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होतील. पाठीमागच्या पण लेक्चरच्या त्या ठिकाणी मी PDF टाकणार आहे. त्याच्यामुळे तेही लेक्चर पुन्हा एकदा जाऊन तुम्ही नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा. ज्यांचा कुणाचा अभ्यास झाला असेल त्यांच्या अनुषंगानं पण हे लेक्चर मी त्यांची रिव्हिजन जास्तीत जास्त कशी होईल ते तशा स्वरूपामध्ये घेत असतो. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी देखील हे लेक्चर की बाबा एक वे काय असतो, अशा पद्धतीने आपण जर गेलो तर साधारणतः 6 महिन्याच्या आतमध्येच आपण आपला रिझल्ट GKचा खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काढू शकतो. आपण आगामी काळामध्ये लवकरात लवकर आपले सर्वच्या सर्व कोर्सेस त्या ठिकाणी अत्यंत अल्प दरामध्ये लॉन्च करणार आहे. तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू. आपण पाठीमागच्या लेक्चरला आपण साधारणतः 12-13 क्वेश्चन पर्यंत आलो होतो. 13 नंबरचा क्वेश्चन बघा. ह्या 13 नंबरच्या क्वेश्चनमध्ये एकदम सिंपल त्यावेळेचा करंटचा क्वेश्चन विचारलेला आहे की समर ऑलिम्पिक गेम्स 2024 कुठे झालेले आहेत. हा पेपर झाला होता 7 जुलै 2024 रोजी. आता बघा, आता विचारलंय समर ऑलिम्पिक गेम्स कुठे झालेले आहेत. करंटचा मुद्दा आहे, शक्यतो विचारणार नाहीत, परंतु पाहून घ्या कारण मुंबईचा पेपर राहिलेला आहे, यदा कदाचित रिपीट होऊ शकतो. आता बघा, हा जो काय IFL टॉवर आहे हा आहे पॅरिसमध्ये. कुठं आहे? पॅरिसमध्ये. म्हणजे समर ऑलिम्पिक कुठे झालेले असतील? ऑप्शन नंबर 2 पॅरिस या ठिकाणी झालेले आहेत. या इमेज वरूनच तुमच्या लक्षात येईल की हा जो काही टॉवर आहे हा आहे पॅरिसला आणि पॅरिसमध्ये समर ऑलिम्पिक झाल्या होत्या. ही इमेज पाहिली की आता तुमचं कधीही विसरणार नाही. ओके, पुढचा क्वेश्चन 13 नंबरचा क्वेश्चन. बऱ्याच एक्झामला हा क्वेश्चन विचारलाय की जो काही थॉमस चषक आहे बघा, हा थॉमस चषक कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? थॉमस चषक कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? आता या ठिकाणी मी त्या थॉमस कपची इमेजच घेतलेली. तर थॉमस कपची इमेज घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी बॅडमिंटन खेळणारा एक मुलगा दाखवलाय बघा, त्यांच्या ह्याच्यावरतीच. आणि हा थॉमस चषक म्हणजे थॉमस कप आहे. मग थॉमस कपच्या ह्याच्यावरती जर बॅडमिंटन खेळणारा ही जर फोटो असेल तर मला सरळ सरळ सांगा, ही इमेज लक्षात राहिली, हे थॉमस कप लक्षात राहील की सरळ सरळ लक्षात येते ना ही कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? बॅडमिंटन या खेळाशी संदर्भात आहे. आता लॉजिकली ऑप्शन कसे काढायचे तुम्हाला मी सांगितलं की एक्झामिनर हा कायम काय करतोय,
की ऑप्शन मध्ये त्या ठिकाणी सिमिलॅरिटी ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आता इथं बघा, इथं बुद्धिबळचा ब दिलाय, बॅडमिंटनचा ब दिलाय. पाठीमागं पण मी तुम्हाला एक त्या ठिकाणी क्वेश्चन दाखवला. ज्यांनी कोणी ते लेक्चर पाहिलं नसेल तुम्ही आवर्जून जाऊन ते लेक्चर पहा. तिथं राजवाड्यांचं शहर विचारलं होतं. तिथं कोचीन ऑप्शन दिलता आणि खाली कलकत्ता. कोचीनचा को, कलकत्त्याचा को. त्या पद्धतीनं सेम त्या ठिकाणी एक्झामिनर कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतो. का? तर कारण मुलांना पुसटचं आठवत असं, की यार ब वरून काहीतरी कोणता तरी खेळ आहे, की तो त्या ठिकाणी थॉमस कपाच्या संदर्भात आहे. मग ब वरून एक्झामिनर बघा बुद्धिबळ पण टाकलंय आणि बॅडमिंटन पण टाकलंय. का? तर मुलाला सहजासहजी ऑप्शनपर्यंत त्या ठिकाणी पोहोचू द्यायचं नाही असं एक्झामिनरचं डोकं आहे. परंतु आता आपण काय करणार आहे, पिक्चरच्या माध्यमातूनच तुमच्या लगेचच इमेज स्टोअर करून ठेवायची. असं बॅडमिंटन खेळणारा मुलगा आहे थॉमस कप आहे. मग हा थॉमस कप कुठल्या देशाचा आहे? उद्या तोही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ह्या ठिकाणी बघा लिहिलेले इंडोनेशिया देशाचा आहे. कुठल्या? इंडोनेशिया देशाचा हा थॉमस कप त्या ठिकाणी आहे. बॅडमिंटनच्या संदर्भात आहे हे लक्षात घ्या. आता जो काही चौथा ऑप्शन दिलाय टेनिस. चौथा ऑप्शन काय आहे? टेनिस. मग टेनिस खेळ कशावरून ओळखायचे? त्याची एक आपली ट्रिक आहे. काय ट्रिक आहे? की ज्या ठिकाणी ओपन हा शब्द येतो बघा, ओपन शब्द ज्या ठिकाणी येतो ते सगळेच्या सगळे खेळ कुठल्या खेळाशी संदर्भात आहेत? टेनिस या खेळाच्या संदर्भात आहे. जसं की आपलं ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन ओपन, त्याच्यानंतर अमेरिकन ओपन. ह्या जेवढा जेवढा ओपन हा त्या ठिकाणी शब्द येतो ते सगळेच्या सगळे टेनिस या खेळाशी संदर्भात आहेत. ओके, हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा मी मागच्या पण लेक्चरला सांगितलं, जो काय आपला इराणी कप आहे किंवा इराणी करंडक आहे, इराणी करंडक हा क्रिकेट या खेळाशी संदर्भात आहे. बघा, इराणी करंडक म्हटलं की क्रिकेट, बॅडमिंटन म्हटलं की थॉमस चषक, अशा पद्धतीने लक्षात घ्या. ओके, पुढचा मुद्दा. आता हा मुद्दा एकदम बेसिक ह्याच्यावरती विचारलाय. पेपर देतोय आपण मुंबईचा. काय विचारलंय? संत तुकाराम महाराज यांची पालखीचा महामार्ग कोणता? म्हणजे संत तुकाराम महाराजांची पालखी कोणत्या रूटनं जाते असा साधा प्रश्न विचारलेला आहे. आळंदी ते पंढरपूर, पैठण ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर आणि शेगाव ते पंढरपूर. इकडे सगळीकडे सगळ्या जगाला माहिती आहे की सगळ्या पालख्या कुठे जातात? पंढरपुरामध्ये जातात. आता मला सांगा, पालख्या जाण्याचं ठिकाण प्रत्येकाचं कुठं असणार आहे? त्यांची ज्या ठिकाणी समाधी आहे किंवा ज्या ठिकाणी त्यांचं मंदिर आहे त्या ठिकाणावरून पालख्या कुठे जातात? पंढरपूरला जातात. ऑप्शन वरून जाऊ. सगळ्यांना माहिती आहे, हे बघा मी लिहिले श्री ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी सोहळा, जो काय आपल्या आळंदीचं मंदिर आहे माऊलींचं, ज्ञानेश्वर माऊलींचं, त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीच्या महाद्वाराचा हा काय आहे? फोटो आहे. म्हणजे जर माऊलींची पालखी, ज्ञानेश्वर माऊलींची समाधी कुठं आहे? आळंदी या ठिकाणी आहे. बघा, ज्या ज्या ठिकाणी समाधी आहे, ज्या ज्या ठिकाणी मंदिर आहेत, तिथूनच त्या पालख्या निघतात. माऊलींची पालखी कुठून निघते? आळंदीवरून निघते. ह्या इमेज वरून लक्षात ठेवायचं. आळंदीवरून पंढरपूरला माऊलींची पालखी निघत असेल तर तुकाराम महाराजांची तिथून निघणार नाही. पहिला ऑप्शन गेला. दुसरा ऑप्शन पैठण दिलाय. पैठण हे जे काय ठिकाण आहे औरंगाबाद मधले, इथं लिहिले बघा, अनाथांचा नाथ तुझं नमो, अनाथांचं नाथ तुझं नमो. संत एकनाथ जे काय आहेत, संत एकनाथ हे कुठले होते? पैठण निवासी होते. असाही क्वेश्चन बऱ्याचशा वेळा विचारलाय की पैठणचे खालीलपैकी कोणते संत आहेत? तर संत एकनाथ हे पैठणचे आहेत. म्हणून औरंगाबाद मधलं जे काही जायकवाडी धरण आहे, गोदावरी नदीवरती बांधलेलं जायकवाडी धरण, हा क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला आहे. जायकवाडी धरण, त्याचं जे काही जलाशय आहे म्हणजे धरणाचं जे काही पाणी आहे त्याला नाथसागर असं नाव दिलेलं आहे. काय? नाथसागर असं नाव दिलेलं आहे. कशावरून नाथसागर दिलेले? कारण संत एकनाथांना नाथ असं म्हणायचं. सगळ्यांना माहिती आहे की आता ती स्टोरी तर सांगत बसत नाही. जायकवाडी धरणाला त्या ठिकाणी नाथसागर असं म्हटलेलं आहे. म्हणजे संत एकनाथ कुठले होते? पैठणचे होते. आता 3 नंबरला येऊ आपण, म्हणजे हाही ऑप्शन गेला. तिसरा ऑप्शन दिलाय देहू. ह्या ठिकाणी पाहू शकता आताच आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी देहूला आले होते. त्या ठिकाणी त्यांनी तशी संत तुकाराम महाराजांसारखी पगडी देखील घातली होती. इथे लिहिले बघा, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज निवासस्थान महाद्वार. आणि हे कुठं आहे? तर हे इथे बघा, संत तुकाराम महाराजांची गरुडावरून ते वैकुंठाला गेले ती इमेज आहे. तसं त्या मंदिराचा फोटो मी टाकलेला आहे. का? तर तुमच्या लक्षात राहावं. आणि हे मंदिर कुठं आहे संत तुकाराम महाराजांचं? तर ते देहू या ठिकाणी आहे. मग आता मला सांगा, संत तुकाराम महाराजांची पालखी कुठून कुठं जाईल? देहूवरून पंढरपूरला जाईल. ऑप्शन नंबर 3 हे ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे.
आणि त्याच्यानंतर लास्टचा ऑप्शन शेगाव. शेगावला काय आहे सगळ्यांना माहिती. इथं बघा तुम्ही नीट इमेज बघा. इमेज पाहिल्यानंतर लक्षात येईल श्री गजानन महाराज मंदिर कुठं लिहिले हो? शेगाव. म्हणजे श्री गजानन महाराज यांचं मंदिर कुठं असेल? शेगावला असेल. म्हणजे शेगाववरून पालखी पंढरपूरला कोणाची जात असेल? तर ती श्री गजानन महाराज यांची जात असेल. या इमेजवरून लक्षात ठेवायचं की लास्ट ऑप्शन हा कोणाचा असणार आहे? श्री गजानन महाराज यांचा असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या काही तुमच्या समोर मी ही जी काही इमेज त्या ठिकाणी तुम्हाला पिक्चरच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ठेवले की बाबा माऊलींचं मंदिर आहे, देहूतलं मंदिर आहे, संत एकनाथांचं मंदिर आहे, गजानन महाराजांचं त्या ठिकाणी मंदिर आहे. हे जसं ठेवले तसंच PDF मध्ये तुम्हाला येणार आहे. जशा जशा पॉइंट्स मी आता खुणा केल्या की जायकवाडी धरणाला नाथसागर दिले, हे देहूतलं मंदिर आहे संत तुकाराम महाराजांचं, हे माऊलींचं मंदिर आहे आळंदी ठिकाणी. असाही क्वेश्चन विचारलेला आहे की गजानन महाराज यांचा समाधी कुठे आहे? तर ती शेगाव या ठिकाणी आहे. मग तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की शेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ओके, तुम्ही मला सर्च करून कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर PDF जर तुम्हाला अशी भेटली तर जशा पद्धतीने मी मार्क करतोय तशा पद्धतीने जर तुम्ही मार्क केलं तर तुमचा तो क्वेश्चन आणि त्याचे चारीच्या चारी ऑप्शन कसेच विसरणार नाही. टू द पॉइंट अभ्यास होणार, परिणामी कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास होणार आणि तो तुमच्या जास्तीत जास्त काळ दीर्घ काळासाठी लक्षात राहणार. हा मुद्दा लक्षात घ्या. ओके, पुढचा क्वेश्चन 16 नंबरचा क्वेश्चन. दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकारी संघटना सार्कचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? बघा, आणि ह्याच्यामध्ये त्यांनी मुख्यालयाची ठिकाणे त्या ठिकाणी दिलेली आहे. राजधानीच्या ठिकाणीच त्या ठिकाणी मुख्यालय असणार. दक्षिण आशियाई क्षेत्रीय संघटना, दक्षिण आशियाई क्षेत्रीय संघटना त्याला सार्क असं म्हणतात. तर त्या सार्कचं मुख्यालय कुठे आहे? मी इथं इमेज काढलेली बघा. सार्क, साऊथ एशियन असोसिएशन फॉर द रिजनल कॉर्पोरेशन, ही सार्क त्या ठिकाणी काढलेली. त्याचे देश पण ह्या ठिकाणी मेन्शन केलेत. भारताच्या शेजारच्या असलेल्या सर्व कंट्री, भारत, भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, त्याच्यानंतर मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका. पाकिस्तान पण याच्यामध्ये आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. मग टोटल किती कंट्री झाल्या? 8. बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 देश सार्क मध्ये येतात. उद्या तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की सार्क संघटनेमध्ये खालीलपैकी किती देशांचा समावेश आहे? तर 8 देशांचा समावेश आहे. ओके, एक मुद्दा क्लिअर झाला. दुसरा मुद्दा की ह्या सार्क संघटनेची स्थापना कधी झाली? बघा, लक्षात घ्या. त्याची एक ट्रिक आहे, तुम्हाला लक्षात ठेवण्याची ट्रिक सांगतो. कसं लक्षात ठेवणार? 28 डिसेंबर, बघा, 28 डिसेंबर 1885 रोजी, 28 डिसेंबर 1885 रोजी आपलं जे काय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं. बघा, 28 डिसेंबर 1885 रोजी राष्ट्रीय काँग्रेसचे फर्स्ट अधिवेशन झाले मुंबई या ठिकाणी. सगळ्यांना माहिती आहे मुंबई या ठिकाणी. इतिहासातला बेसिक पार्ट आहे, अभ्यास करणाऱ्या प्रत्येक मुलाला हा माहिती पाहिजे. उमेशचंद्र बॅनर्जी त्याचे अध्यक्ष होते. आता हा जो काय 1885 ला जो काय राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन झालं, बरोबर बघा, त्या ठिकाणी 100 वर्षांनी, बरोबर प्लस 100 वर्ष केली की किती वर्ष होतात? 1885 अधिक 100 वर्ष, 1985. मग ह्या सार्क या संघटनेची स्थापना कधी झालेली? 1985 साली झालेली. महिना कुठला आहे? हाच आहे तसाच डिसेंबर महिना त्या ठिकाणी आहे. ओके, आहे तसाच डिसेंबर महिना आहे. मग तारीख किती? ह्या 2 ला झाकायचा, किती राहिली? 8 तारीख. आलं लक्षात? 8 डिसेंबर 1985 रोजी सार्क संघटनेची स्थापना झाली. जेवढी तारीख आहे तेवढेच त्याच्यामध्ये सध्या देश आहेत. किती देश आहेत? 8च देश आहेत. ह्या ठिकाणी मी त्या ठिकाणी लिहिलेले बघा, 8 मेंबर. त्याच्यानंतर कधी झाली? 8 डिसेंबर 1985 रोजी, 38 वर्ष पूर्ण झालेले. मग ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे, म्हणजे मुख्यालय कुठं आहे, हे इथं मी इमेजच्या माध्यमातून पण दाखवले. काठमांडू, नेपाळ. कुठं? नेपाळ मधल्या असणाऱ्या काठमांडू या ठिकाणी सार्कचं मुख्यालय आहे. मग इथं बघा, ऑप्शन नंबर 1, काठमांडू, नेपाळ या ठिकाणी सार्कचं मुख्यालय आहे. अशा पद्धतीने जसं मी लिहिलं तसंच त्या PDF मध्ये तुम्ही लिहा, 100% तुम्हाला फायदा होणारच. ओके, पुढचा क्वेश्चन 17 नंबरचा. कथकली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? कुठला? कथकली. आता इथं बऱ्याचशा मुलांचं कन्फ्युजन होतं. कथकली आणि कथक हे 2 वेगवेगळे नृत्य प्रकार आहेत. हा मुद्दा सगळ्यात पहिल्यांदा नीट लक्षात घ्या. कथकली आणि कथक. कथक म्हटलं, बघा,
कथ्थक हे जे काय आहे हे आहे उत्तर प्रदेशमध्ये. कुठं? उत्तर प्रदेश. यदा कदाचित एक्झामिनर उत्तर प्रदेश पण ऑप्शन मध्ये देऊ शकतं. बघा ह्या ठिकाणी त्यांनी काय दिलेलं नाही, पण कथ्थक हे आहे उत्तर प्रदेशचं. ही बघा, ही कथकलीची इमेज आहे, दिसते का? कथकली दिसतंय. कथकली म्हणजे असा एक माणूस असतो, त्याने हे घातलेलं असतं. लक्षात घ्या, कथकली मध्ये क आहे, क. आणि ह्या क वरून भारतातलं सगळ्यात तळातलं राज्य क च असणार आणि ते आहे केरळ. कुठलं आहे? केरळ. म्हणजे ऑप्शन नंबर 4 काय मी सांगितलं? कथकलीवरून क न सुरू होणारं राज्य. मग क न सुरू होणारे राज्य 2 आहेत बघा. मुलं तशीच लक्षात ठेवतात. त्याच्यामुळे एक्झामिनरनं इथं कर्नाटक पण दिलंय आणि केरळ पण दिलंय. बघा एक्झामिनर फार हुशार असतात. मुलं कशी लक्षात ठेवला की कथकली जे काय आहे हे क न सुरू होणाऱ्या राज्यापासून सुरुवात होतं. पण क न सुरू होणारे राज्य कुठलं? इथं एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला ऍट द टाइम ऑफ एक्झाम, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पेपर देता, भले ग्राउंड वरती देत असाल, तर त्यावेळी तुम्हाला क क वरून कन्फ्युज करण्याचं एक्झामिनर 100% काम करणार. आता इथं कर्नाटक पण दिले आणि केरळ पण दिले, पण लक्षात ठेवताना तुम्ही लक्षात ठेवायचं, ही ज्यावेळेस आपण भारताचा मॅप काढतो, इथं सगळ्यात शेवट काय आहे? केरळ आहे. इथं केरळ आहे आणि या केरळचा कथकली हा डान्स आहे. बघा 2 ठिकाणी त्या ठिकाणी कन्फ्युजन होणारे मुद्दे पण मी तुम्हाला सांगितले. कथकली म्हटलं की केरळ आणि कथ्थक म्हटलं की उत्तर प्रदेश. आणि अजून एक त्याच्यामध्ये प्लस पॉइंट मी तुम्हाला सांगतो, ही इमेज लक्षात ठेवायची. कथकली आणि केरळ ही इमेज आठवली की डायरेक्टच केरळ आठवलं पाहिजे. ही कथकली आहे. मग ह्याच्यामध्ये एक ट्रिक पण आहे. बघा एक ट्रिक पण आहे, ती बऱ्याच एक्झामला तुम्हाला कामी येऊ शकते. बऱ्याच एक्झामला बऱ्याच ठिकाणी त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. बघा ट्रिक अशी आहे, ट्रिक ट्रिक काय आहे? भरतनाडू, भरतनाडू गान करना, गान करना पुढी आधी कथ्थक उत्तर, पुढी आधी कथ्थक उत्तर. कथ्थक उत्तर. भरतनाडू गान करना पुढी आधी कथ्थक उत्तर. असं तुम्ही 7-8-10 वेळा म्हटलं आणि 10-12 वेळा लिहिलं ना, आपोआपच तुमच्या ही ट्रिक पाठवणार. भरतनाडू गान करना पुढी आधी कथ्थक उत्तर. मग ह्याचं एक्सप्लेनेशन काय? भरतनाडू म्हणजे भरतनाट्य, भरतनाट्य. नाडू म्हणजे तामिळनाडू, तामिळनाडू. बघा मग उद्या भरतनाट्य हा जो काय प्रकार आहे डान्सचा, हा कुठला आहे? तामिळनाडूचा. भरतनाडू. गान करणं काय आहे? गान करणं, गान म्हणजे यशगान, यक्षगान असं पण म्हणतात किंवा त्याला यशगान असं पण म्हणतात बरं का. यशगान, यक्षगान कसं पण म्हणा तुम्ही. हा ह्या दोघांपैकी और आहे, हे और हे दोन्ही सेमच आहे, यशगान किंवा यक्षगान. मग हे कुठलं आहे? कर्णा. कर्णा म्हणजे काय? कर्नाटक, कर्नाटक. तुम्ही कुठलाही क्वेश्चन पेपर काढून बघा, कुठल्याही सरळ सेवेचा, पोलीस भरती, याच्यावरती क्वेश्चन आलेच आहेत. त्याच्यानंतर पुढी आधी, पुढे आधी, पुढी वरून कुचिपुडी आणि आधी वरून आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेश. आणि शेवटचं मी मगाशीच ती ऑलरेडी ट्रिक सांगितलेली, कुठली? कथ्थक. तर ऑलरेडी कथ्थक शब्द त्याच्यामध्ये आहेच आहे, कथ्थक. आणि उत्तर वरून उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेश. बघा भरतनाडू ट्रिक बघा. भरतनाडू गान करना पुढी आधी कथ्थक उत्तर. भरत वरून भरतनाट्य, नाडू वरून तामिळनाडू, गान वरून यशगान कर्नाटकचं, पुढी वरून कुचिपुडी आंध्र प्रदेशची आणि कथ्थक उत्तर प्रदेश. ओके. ज्या ठिकाणी ती पीडीएफ माझ्याकडून तुम्हाला सेंड होईल त्या ठिकाणी ही सगळी ट्रिक व्यवस्थित लक्षात घ्यायची. आणि ह्याच्यामध्ये महत्वाचं एक राहिलं कुठलं? मगाचं कथकली. कथकली कुठली आहे? केरळची. तेवढं फक्त ऍड करायचं, कथकली केरळ. आणि बाकीचा तर तुम्हाला माहिती आहे की दांडिया कोणाचा आहे? गुजरातचा आहे. गरबा कोणाचा आहे?
दांडिया गरबा एकच झालं. त्याच्यानंतर ते राजस्थानचं माझ्या लक्षात नाही गेलं. घुमर घुमर नृत्य राजस्थानचं, लावणी महाराष्ट्राची, असे सगळे साधे साधे प्रश्न पण त्या ठिकाणी विचारले जातात. ओके, लक्षात घ्या. ओके, पुढचा प्रश्न 18 नंबरचा क्वेश्चन. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य नाही? विचारले नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे संयुक्त राष्ट्राचं सुरक्षा परिषद जे काय आहे बघा, संयुक्त राष्ट्राची जी काय सुरक्षा परिषद आहे, या सुरक्षा परिषदेवरती एकूण 15 देश आहेत. किती? एकूण 15 सदस्य देश आहेत. किती? एकूण 15. त्या 15 पैकी 5 हे कायम आहेत. 5 देश कायम सदस्य. मग कुठले कुठले 5 कायम सदस्य आहेत तर लक्षात घ्या. हे सगळं कधी झालंय? संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली 1945 ला. त्यावेळेस 1944 पर्यंत दुसरं महायुद्ध चाललं होतं. 1939 ते 1900 जवळपास 44-45 पर्यंत आणि 45 पर्यंत. मग ह्या दुसरे महायुद्ध संपल्यानंतर जे दुसऱ्या महायुद्धातले 2 गट होते, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स यांचा एक गट होता आणि दुसरा जर्मनी, जर्मनी वगैरे ह्यांचा एक त्या ठिकाणी गट होता. तर याच्यामध्ये जे विनर झाले त्यांनी काय केलं की संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा आपल्याला कायमस्वरूपी सदस्य केलं. मग ते 5 देश कुठले आहेत बघा. अमेरिका त्याच्यामध्ये आहे, रशिया आहे, त्याच्यानंतर इंग्लंड आहे, त्याच्यानंतर फ्रान्स आहे. 4 झाले का? 1 2 3 4 एवढे तर सगळ्यांना आठवतात. आणि त्याचबरोबर 5 नंबरला आहे चायना. ह्या चायनाला संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये स्थान द्या असं भारताने सांगितलं आणि भारतालाच नंतर त्याचा त्रास झाला. आता भारताची मागणी की आम्हाला पण ह्याच्यातलं कायमस्वरूपी सदस्य म्हणून त्या ठिकाणी आम्हाला कायमस्वरूपी सदस्यत्व द्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेचं. परंतु चायना त्याला पाठिंबा देणार आणि त्यावेळेस आपण चायनाला पाठिंबा दिला म्हणून त्यांना 5वा कायमस्वरूपी सदस्य म्हणून चायनाला त्या ठिकाणी स्थान भेटलं होतं. आता लक्षात घ्या, जर्मनी त्यावेळी हारलं होतं बघा. जर्मनी सगळ्यांना माहिती, हिटलर त्यावेळेस राज्य करत होता आणि हिटलरमुळेच ते जर्मनी पुढे पुढे होतं. जर जर्मनी हारला असेल तर त्यांना कायमस्वरूपी ह्याच्यामध्ये भाग त्या ठिकाणी देतील का? देणार नाहीत. त्याचा अर्थ ऑप्शन नंबर 3 बघा, ऑप्शन नंबर 3 जर्मनी, ऑप्शन नंबर 3 जर्मनी हे त्या सुरक्षा परिषदेचा पार्ट असणार नाही. हा मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या. 5 देश लक्षात ठेवायचे मी आता सांगितलेले. पुढचा क्वेश्चन 19 नंबरचा क्वेश्चन. नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कुठला? सगळ्यांना माहिती आहे जे काही नर्मदा नदी यांच्या, मी पाठीमागच्या लेक्चरला एका घेतलेला आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा घेतला होता, त्याची उंची दाखवली होती 182 मीटर. तर तो कुठे आहे? तर नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरती तो आहे. आणि मग तिथल्या नर्मदा नदीच्या जलाशयाला म्हणजे काय, हे नर्मदा नदीवरती डॅम बांधले आणि त्या डॅमला काय नाव दिलेले तर त्या ठिकाणी सरदार सरोवर डॅम. इथं बघा फोटोमध्ये तुमच्या लक्षात येईल सरदार सरोवर डॅम. सरदार सरोवर डॅम कुठल्या नदीवरती बांधलेले तर सरदार सरोवर डॅम हे नर्मदा नदीवरती, इथं बघा नर्मदा नदीवरती त्या ठिकाणी बांधलेले आहे. केवाडिया या ठिकाणी तो पुतळा आहे. म्हणजेच नर्मदा नदीवरती बांधलेले ह्याला काय नाव दिलं असेल? सरदार प्रकल्प नाव दिलं असेल. आणि हे कुठे आहे? गुजरात राज्यामध्ये आहे. कुठं? गुजरात राज्यामध्ये आहे. ओके, पुढचा क्वेश्चन. ही इमेज लक्षात आणायची. ही इमेज धरणाची लक्षात आली की तुम्हाला बरोबर ही नदी जी वाहत येते ती नर्मदा आहे. हे जे काय धरण बांधले हे सरदार सरोवर, त्या ठिकाणी त्या धरणाला असं म्हणतात किंवा सरदार सरोवर डॅम असं देखील म्हणतात. पुढचा क्वेश्चन 20 नंबरचा. हा क्वेश्चन मला खूप जास्त इम्पॉर्टंट वाटतो आणि बऱ्याच एक्झामला, बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच पोलीस भरतीच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. पहा, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील खालीलपैकी कोणते बंदर नाही? म्हणजे पश्चिम किनारा जो काय आहे त्याच्यावरती खालीलपैकी कोणतं बंदर नाही असा क्वेश्चन विचारलाय. आता ही ॲज इट इज मी भारताचा त्या ठिकाणी मॅप ड्रॉ केलेला आहे. तुमच्या मॅप वरूनच लक्षात येईल.
बघा आता तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल. आता तुम्हाला क्वेश्चन कसाच तुमचा कुठलं जरी बंदर विचारलं तरी कसाच चुकणार नाही. मॅप सगळ्यांना दिसत असेल बघा. हा जो काय आहे या साईडला आहे अरबी समुद्र आणि ज्या बाजूला अरबी समुद्र आहे ती आपली बाजू आहे पश्चिम बाजू. कुठली बाजू आहे? पश्चिम. आपल्याला विचारले पश्चिमेकडे नाही म्हणजे ते कुठं असलं पाहिजे? 100% पूर्वेकडे असलं पाहिजे. आता ही जे काही पूर्व बाजू आहे तर हा आहे बंगालचा उपसागर. बंगालचा उपसागर तो कुठं आहे? तर तो आहे भारताच्या पूर्वेकडे. कुठं आहे? पूर्व. मग आता पूर्व किनाऱ्यावरची बंदरं म्हटलं की ह्या साईडची जी बंगालच्या उपसागरामध्ये आहेत. पश्चिम किनाऱ्यावरची बंदरं म्हटलं की जे अरबी समुद्राच्या संदर्भात येतात ती आहेत पश्चिम किनाऱ्यावरची. मग आता ती एक एक ते बंदर आणि नाव अशा पद्धतीने आपण पुढे पुढे जाऊ. ह्या ठिकाणी पहिलंच बंदर दिसतंय ते कुठलं आहे? कांडला. कांडला कुठं दिसतंय? ह्या ठिकाणी ह्या मॅपचा पार्ट बघितला की लगेच तुमच्या लक्षात येईल गुजरात राज्यामध्ये आहे. कुठल्या? गुजरात राज्यामध्ये त्या ठिकाणी कांडला बंदर आहे. आता मुंबई महाराष्ट्रामध्ये दोन त्या ठिकाणी बंदर आहेत आंतरराष्ट्रीय दर्जाची. पहिलं म्हणजे मुंबई आणि दुसरं म्हणजे JNPT. कुठलं? JNPT. तुम्हाला यदा कदाचित फक्त एवढं पण म्हणू शकतात ते JNPT बंदर कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे. तर मुंबई महाराष्ट्रामध्ये दोन बंदर आहेत. हे 2 आणि हे 3. एक नंबर कांडला दिला. असाही प्रश्न विचारलाय की कांडला बंदर कुठं आहे? कुठं आहे? गुजरातमध्ये आहे. आणि रिसेंटली चालू घडामोडीचा मुद्दा तुम्हाला सांगतो की सगळ्यात मोठं कंटेनर आता जहाज, एक कंटेनर जहाज हे सगळ्यात मोठं कांडला गुजरात या ठिकाणी आलेलं आहे त्या बंदरात. त्याच्यामुळे हे सध्या चर्चेत असलेलं बंदर आहे. त्याच्यामुळे विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कांडला बंदर आहे? तर कांडला बंदर हे गुजरात राज्यामध्ये आहे. आता बघा महाराष्ट्रामध्ये दोन आहेत, मुंबई आणि JNPT. JNPT म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट. ओके, JNPT जवाहरलाल नेहरू बंदर कुठं आहे? तर जवाहरलाल नेहरू बंदर हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि विशेष मध्ये अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असणारे हे नवीन बंदर. मुंबई बंदरावरचा ताण कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बंदराची निर्मिती करण्यात आली? तर जवाहरलाल नेहरू बंदराची त्या ठिकाणी ही करण्यात आली, नवीन बंदर त्या ठिकाणी बांधण्यात आलं. बघा परत एकदा क्वेश्चन सांगतो. मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणते बंदर बांधण्यात आलं? JNPT म्हणजे जवाहरलाल नेहरू बंदर त्या ठिकाणी बांधण्यात आलं. आता गोव्याचं नाव म्हणजे गोवा राज्य आहे का नाही त्याच्यावरूनच लक्षात येते ना, मार्मा गोवा. मार्मा गोवा. मार्मा गोवा मार्मा गोवा हे कुठे असणार आहे? बट ऑब्वियस गोव्यात असणार आहे. कर्नाटकमध्ये बघा, कर्नाटकमध्ये आहे नवे मंगळूर. बघा कर्नाटकमध्ये आहे नवे मंगळूर. कोचीन सगळ्यांना माहिती आहे, कोची बंदर कोचीनच्या हितच असेल आणि हे आहे केरळमध्ये. झाली. याच्या पलीकडे पश्चिम किनाऱ्यावरची बंदरं विचारली जाणार नाहीत. परत एकदा बघू. कांडला गुजरात, मुंबई मधले महाराष्ट्रातली दोन, मुंबई आणि जवाहरलाल नेहरू बंदर. मार्मा गोवा, गोवा या शब्दावरून ते कुठं असणार आहे? गोवात असणार आहे. नवे मंगळूर, ऑलरेडी बंगळूर हे शहरच कुठे आहे? कर्नाटकमध्ये. त्याच्यावरून बंगळूर मंगळूर असं लक्षात ठेवायचं. मग मंगळूर कुठे आहे? कर्नाटकमध्ये आहे. कोची कुठं आहे? केरळमध्ये आहे. अशा पद्धतीने ही सगळीच्या सगळी पश्चिम किनाऱ्यावरची बंदरं आहेत. आता पूर्व किनाऱ्यावरती जायचं. पूर्व किनाऱ्यावरती आल्यानंतर नीट बघा, ह्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं बंदर आहे ते म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी कोलकाता बंदर. बघा श्यामाप्रसाद मुखर्जी कोलकाता बंदर. आणि हितच हल्दिया नावाचं बंदर आहे. कुठलं? हल्दिया. हल्दिया बंदर पण कुठं आहे? पश्चिम बंगालमध्ये. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये त्या ठिकाणी दोन बंदर आहेत. पश्चिम बंगालमध्ये त्या ठिकाणी दोन बंदर आहेत. एक म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी कलकत्ता बंदर आणि दुसरं हल्दिया बंदर. ओके. त्याच्यानंतर ओडिसा राज्यामध्ये प्याराद्वीप आहे. ओडिसा मध्ये प्याराद्वीप नावाचं बंदर आहे. त्याच्यानंतर विशाखापट्टणम हे खूप वेळा विचारले बरं का. विशाखापट्टणम आहे आंध्र प्रदेशमध्ये. कुठं आहे? आंध्र प्रदेशमध्ये. आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम आहे. आणि तामिळनाडूमध्ये त्या ठिकाणी तीन बंदर आहेत. बघा तामिळनाडूमध्ये तीन बंदर आहेत. 1, 2 आणि 3.
पहिलं तामिळनाडूतलं बंदर आहे कामराज बंदर, ज्याला एन्नोर असं पण म्हणतात. ह्या एन्नोर बंदरालाच कामराज यांचं नाव दिलेले. काँग्रेसचे फार मोठे नेते होते. जसं असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की पश्चिम बंगालमध्ये असणाऱ्या कलकत्ता बंदराला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आलेले? श्यामा प्रसाद मुखर्जी यांचं नाव दिलेलं आहे. सेम तसंच एन्नोर, तामिळनाडूमधील एन्नोर बंदराला कोणाचं नाव दिलेले? तर कामराज यांचं नाव दिलेले. नवी मुंबईमध्ये असणाऱ्या जैन पेटी बंदराला कोणाचं नाव दिलेलं आहे? जवाहरलाल नेहरू यांचं नाव दिलेलं आहे. तिन्ही प्रश्न सांगून झाले. आता पुढचा प्रश्न की 3 बंदर आहेत तामिळनाडूमध्ये, कामराज, एन्नोर, त्याच्यानंतर चेन्नई ऑलरेडीच राजधानीचं ठिकाण आहे तामिळनाडूच्या, आणि शेवटचं व्ही.ओ. चिदंबरनार, ज्याला तुतीकोरीन बंदर असं म्हणतात. बऱ्याच वेळा विचारलंय तुतीकोरीन कुठे? तुतीवरून तामिळनाडू. बघा, तुतीवरून तामिळनाडू. तुतीकोरीन बंदर हे ह्याला व्ही.ओ. चिदंबरनार असं त्या ठिकाणी नाव दिलेले. अशा पद्धतीनं याच्या बाहेर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बंदर आणि त्याचं राज्य हे कंपल्सरीच माहिती असायला पाहिजे. एकदा का मॅपच्या माध्यमातून तुमच्या लक्षात राहिलं की ते कसंही विसरत नाही. पूर्व किनारा म्हटलं की वरती पश्चिम बंगालमधली 2, कलकत्ता, हल्दिया, ओडिसा मधलं पॅरादीप, आंध्र प्रदेश मधलं विशाखापट्टणम, खाली तामिळनाडूतली 3, कामराज ज्याला एन्नोर बंदर म्हणतात, चेन्नई बंदर, आणि तुतीकोरीन ज्याला व्ही.ओ. चिदंबरनार असं त्या ठिकाणी म्हणतात. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो याच्या बाहेर एक्झामला कसाही क्वेश्चन जाणार नाही. मग तुमची एमपीएससी गट ब असू द्या, गट क असू द्या, सरळ सेवा असू द्यात किंवा पोलीस भरती असू द्यात, याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. ओके, मग आता परत आपण आपल्या क्वेश्चनकडे आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील खालीलपैकी कोणते बंदर नाही? आता आपण सगळे बघितलं. कोचीन आहे का पश्चिम किनाऱ्यावरती? बघा इथं कोचीन आहे, मला नाही विचारले, ऑप्शन गेला. हल्दिया कुठं आहे? हल्दिया आहे इथं पश्चिम बंगालमध्ये. म्हणजे 100% हे माझं पश्चिम किनाऱ्यावरती नाही, तर हे कुठं आहे? पूर्व किनाऱ्यावरती आहे. पूर्व किनाऱ्यावरती आहे. कुठं आहे? पश्चिम बंगाल. आता पुढं मंगळूर कुठं आहे? मंगळूर वरून बंगळूर ट्रिक सांगितली, कर्नाटक राज्यामध्ये आहे. ओके, कोचीन कुठं आहे? केरळमध्ये आहे. आणि मार्मा गोवा, याच्यामध्ये गोवा हा शब्द आहे, कुठं आहे? गोवा राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं माझं उत्तर असणार आहे. आणि मग जसं मी आता तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगितलं पाठीमागचं ही मॅप झूम करून वगैरे, ते तुम्ही ज्यावेळेस मी पीडीएफ देतो, ती पीडीएफ तिथल्या तिथं लगेच तुम्ही मार्क करू शकता. क्वेश्चन पण तुम्हाला ऑलरेडी हा लो मार्ग 2024चा पेपर आहे. 7 जुलैलाच आता रिसेंटली 2-3 महिन्यापूर्वी झालेला पेपर आहे. ॲज इट इज क्वेश्चन त्या ठिकाणी कॉपी पेस्ट होतात. तर ह्याचा असा जर क्वेश्चन आला, तुमचा कसाच क्वेश्चन चुकणार नाही आणि रिव्हिजनला तुम्हाला सोपं जाणार. तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला 100% फायदा होणारच. 21 नंबरचा क्वेश्चन. आता बघा 21 नंबरच्या क्वेश्चन मध्ये विचारले, पंचमढी आणि चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणं कुठं आहेत? आता ही चिखलदरा एवढं तर कळायला पाहिजे की चिखलदरा महाराष्ट्रातली ठराविक थंड हवेची ठिकाणं तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की बाबा आपल्याकडून खाली इकडे जायचं, महाबळेश्वर, सातारा. बघा, महाबळेश्वर, सातारा, पाचगणी, सातारा, त्याच्यानंतर माथेरान, रायगड, त्याच्यानंतर म्हैसमाळ, औरंगाबाद, आणि वरती जर आपण गेलो तर वरती गेल्यानंतर तोरणमाळ नंदुरबार मध्ये, आणि सेम तसं सातपुड्यामध्ये चिखलदरा हे अमरावतीतले. कुठं आहे? चिखलदरा आहे अमरावतीमध्ये. आणि इथं बघा मी लिहिले चिखलदरा विदर्भाचे नंदनवन, आणि विदर्भातला जिल्हा कुठला आहे? तो विदर्भातला जिल्हा आहे अमरावती. मग उद्या जर असं विचारलं, बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलाय हा, म्हणजे हा क्वेश्चन VIMP आहे. चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण कुठं आहे? अमरावतीमध्ये आहे. अमरावतीमध्ये जर तुम्ही आता महाराष्ट्राच्या मॅपचा विचार केला, आता इथं मी रफ मध्ये मॅप काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ज्यावेळेस तुम्ही असं महाराष्ट्राच्या मॅपचा विचार कराल तर या ठिकाणी वरच्या साईडला, ह्या वरच्या बाजूला इथं आणि इथं सातपुडा पर्वत आहे. कुठं? सातपुडा पर्वतरांग वरच्या बाजूला आहे, आणि या साईडला आपली सह्याद्री आहे, सह्याद्री पर्वतरांग आहे. मला सांगा अमरावती कुठे आहे? इथं आहे अमरावती. जर अमरावती वरती आहे, वरती आपला पर्वत कुठला आहे? सातपुडा. अमरावती वरती आहे सातपुडा पर्वत, आणि सातपुडा पर्वतामध्ये चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण असेल,
तर बट ऑब्वियस हे थंड हवेचं ठिकाण सह्याद्रीत असेल का? ऑप्शन गेला. सह्याद्री का सातपुडा? तर ऑप्शन नंबर 3 सातपुडा या पर्वतरांगामध्ये हे चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे. मग तुम्ही म्हणताल पंचमढीचं काय? तर हे पंचमढी पण थंड हवेचं ठिकाण आहे आणि ते आहे मध्य प्रदेशमध्ये. कुठं? मध्य प्रदेशमध्ये पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण आहे आणि तेही कुठल्या पर्वतामध्ये आहे? तेही सातपुडा पर्वतामध्ये आहे. सह्याद्रीतले तर सांगितले मी तुम्हाला, महाबळेश्वर, सातारा, पाचगणी, सातारा, माथेरान, रायगड. ओके, महत्वाची ही थंड हवेची ठिकाणे आहेत. मग हा जो काय आरवली पर्वत आहे, हा आरवली जो काय पर्वत आहे तो आहे राजस्थानमध्ये. राजस्थानमध्ये हा अरवली पर्वत आहे आणि ह्याला दिलवाडा मंदिर आहे त्या ठिकाणी आहेत आणि गुरु शिखर हे तिथल्या अरवली पर्वतातलं सर्वात उंच शिखर आहे. बघा कुठलं? गुरु शिखर. गुरु शिखर हे उंच शिखर आहे त्या अरवली पर्वतातलं. शिखर वगैरे आपण एखाद्या लेक्चरला घेऊ. आणि ह्याच्यामध्ये माउंट आबू, माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण आहे. माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण कुठे आहे? अरवली पर्वतामध्ये, राजस्थानमध्ये आहे. तो पर्वत कुठं आहे? राजस्थान राज्यामध्ये आहे. याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. सह्याद्री सांगितलं. विंध्य पर्वतरांग ही सातपुड्याच्या वरतीच त्या ठिकाणी विंध्यांचल रांग आहे. हा मुद्दा त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. ओके, पुढचा क्वेश्चन 22 नंबरचा क्वेश्चन. आगरतळा, आगरतळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? एक मुद्दा तुम्ही माझा कायमस्वरूपी लक्षात घ्या की जे ईशान्येकडचे 7 राज्य आहेत, किती? ईशान्येकडच्या 7 राज्यांचेच त्या ठिकाणी तुम्हाला राजधानीच्या ठिकाणी विचारले जातात, कारण ती थोडी विसरायला जड आहेत. आपल्याला विचारले आगरतळा कोणाची, हे लक्षात घ्या. इकडून मिझोराम, एझॉल. बघा, मिझोराम, एझॉल, मणिपूर, इम्फाळ, त्याच्यानंतर नागालँड, कोहिमा, अरुणाचल प्रदेश, इटानगर, आसाम, दिसपूर, मेघालय, शिलाँग. ओके, झाले. ह्याच्या पलीकडे नाही, 7च्या 7 आपले झालेले आहेत. ओके, आणि इकडच्या ट्रिक कशी लक्षात ठेवायची? रामपूर अँड देश, रामपूर अँड देश अशा पद्धतीची ट्रिक आहे. मी भूगोल सांगत असताना त्यावेळेस तुम्हाला सांगेल, इथं वेळेच्या अभावी मी सगळं सांगू शकत नाही. आणि जे काही सिक्कीम आहे त्या सिक्कीमचे आहे गंगटोक. मग आता आपल्याला विचारलंय कुठलं? विचारलंय आगरतळा. तर ह्या आगरतळा इथं बघा, त्रिपुरा हळूच इथे एक कॉर्नर दिसतोय, इथं त्रिपुरा राज्य आहे आणि ह्या त्रिपुरा राज्याची राजधानी आहे आगरतळा. म्हणजे आगरतळा कोणाची असणार आहे? त्रिपुरा या राज्याच्या राजधानीचं ठिकाण असणार आहे. तुम्हाला इथं मी मॅप दिलेला आहे, त्याची सगळे आता राजधानीची ठिकाणं पण सांगितले, तुम्ही ती तोंडपाठ करायची. सेम असाच तुमच्याकडे जर कोरा मॅप असेल तर कोरा मॅप आणा, तो तिथं चिटकवा, जे आपण PDF तुम्हाला सेंड करू ती, आणि त्या PDF मध्ये इथं लिहून ठेवायचं मिझोराम, आयझॉल, मणिपूर, इम्फाळ, कोहिमा, नागालँड, इटानगर, अरुणाचल प्रदेश, आसामची दिसपूर, मेघालयची शिलाँग आणि आगरतळा त्रिपुरा, सिक्कीम गंगटोक. याच्या बाहेर शक्यतो राजधानीचे ठिकाणे विचारत नाहीत, कारण हिथंच फसण्याचे चान्सेस असतात. आता हिथं जसं दिसपूर आहे तसं रायपूर हे पण ठिकाणे, ते कुठल्या राज्याचं आहे ते मला तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा. ओके, 23 नंबरचा क्वेश्चन. SNDT विद्यापीठाची स्थापना, SNDT विद्यापीठाची स्थापना कोणी केली? बघा, SNDT सगळ्यांना माहिती आहे की सर्वाधिक वयस्कर असणारा भारतरत्न पुरस्कार व्यक्ती, समाजसुधारक की ज्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी खूप म्हणजे खूप महत्वाचं काम केलं, ते म्हणजे आहेत आपले धोंडो केशव कर्वे. बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे. हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं साधारणतः मला असं वाटतं 106 वर्ष त्यांचं वय होतं. आणि या वयामध्ये एवढ्या वयोवृद्ध व्यक्तीला, म्हणजे 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर भारतरत्न जिवंतपणे भेटणारा एकमेव व्यक्ती की ज्यांचं एवढं वय होतं, सगळ्यात वयस्कर भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती कोण? तर ते आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे. आणि यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्या ठिकाणी कार्य करण्याचं ठरवलं आणि म्हणून त्यांनी कार्य करत असताना त्या ठिकाणी महिला विद्यालयाची स्थापना केली. बघा, महिला विद्यालय स्थापन केलं हिंगणे येथे. महिला विद्यालय स्थापन केले 1906 ला. कधी? 1906 ला हिंगणे या ठिकाणी महिला विद्यालयाची स्थापना केली. आणि बरोबर 10 वर्षांनी, किती? बरोबर याच्यामध्ये 10 वर्षांनी, प्लस 10 वर्षे,
म्हणजे 1916 साली ह्या विद्यालयाचं रूपांतर कशात झालं? विद्यापीठामध्ये झालं. म्हणजे 1916 साली ह्या एसएनडीटी विद्यापीठाची, इथं बघा, श्रीमती नाथीबाई दामोदर ठकरासी महिला विद्यापीठ, स्थापना आहे 1916 साल. किती? 1916 साल. इथे इमेज बघा, ही महर्षी धोंडो केशव कर्वे SNDT, SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी. वुमन्स म्हणजे महिला, युनिव्हर्सिटी म्हणजे विद्यापीठ, SNDT. SNDT का म्हटले? यस म्हणजे श्रीमतीचा यस, नाथीबाईचा यन, दामोदरचा डी आणि ठकरासीचा टी, SNDT. श्रीमती नाथीबाई दामोदर ठकरासी ह्यांच्या चिरंजीवानं सांगितलं की बाबा माझ्या आईचं नाव द्या, मी तुम्हाला त्या ठिकाणी धनराशी देईल. मला आता एक्झॅक्ट अमाऊंट आठवत नाही, पण काहीतरी 15 का 16 लाख रुपये त्या काळातले ह्यांनी त्यावेळेस शिक्षण संस्थेला ह्या दान दिले. आणि इथंच पुण्यामध्ये जवळ कर्वेनगरच्या तिथं रोडला हे SNDT आहे. मुंबईला पण ह्यांचं मेन ब्रँच आहे, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीनं महिला विद्यापीठाची त्या ठिकाणी स्थापना केली. महिला विद्यालय ही गोष्ट वेगळी, 1906. विद्यापीठ म्हटलं की 1916. स्थापना केली महर्षी धोंडो केशव कर्वे. अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या इमेज लक्षात ठेवल्या, ह्याच्यावरून तुमच्या लक्षात राहील. ह्या तिन्ही इमेज लक्षात राहिल्या. ही व्यक्ती म्हणजे भारतरत्न प्राप्त सर्वाधिक वयस्कर व्यक्ती, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर महर्षी धोंडो केशव कर्वे अशा पद्धतीनं असणार आहे. आता तुम्हाला मी पाठीमागं क्वेश्चन सोडवण्याच्या हिंटवर एक गोष्ट सांगितली होती. महाराष्ट्राच्या समाजसुधारकांवरती त्या ठिकाणी क्वेश्चन हे विचारले जातात. ज्या ठिकाणी महर्षी म्हटले, डॉक्टर म्हटले आणि पूर्ण नाव दिले, ज्या ठिकाणी पूर्ण नाव दिले, शक्यतो त्या ठिकाणी एक्झामिनर उत्तर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. बघा, हिंट काय आपले, एखाद्या समाजसुधारकाचं जर पूर्ण नाव त्या ठिकाणी दिलं असेल तर त्या ठिकाणी उत्तर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. दुसरी गोष्ट, त्या व्यक्तीच्या समोर जर काही त्याची पदव्या लावल्या असेल, जसं की बाबा डॉक्टर आहे, महर्षी, भारतरत्न आहे, असं जर काही लावलं, प्राध्यापक आहे असं जर लावलं असेल, तर शक्यतो तिथं देखील उत्तर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. मग आता हे ठिकाणी महर्षी धोंडो केशव पूर्ण नाव दिले, डॉक्टर BR आंबेडकर. आता ज्यावेळेस आपण शिकवायचं त्यावेळेस सांगू, आगरकर आणि पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांनी पण स्त्रियांसाठी फार मोठं कार्य केलेलं आहे. ओके, पुढचा क्वेश्चन, 24 नंबरचा क्वेश्चन. महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला? महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला? सत्यार्थ प्रकाश, सार्वजनिक सत्यधर्म, जातीय आणि अनहिलेशन. आता बघा, हित सत्याच्या संदर्भात स न सुरुवात केली, हित पण स न सुरुवात केली. ह्या दोन मध्येच उत्तर असणार आहे, ह्या दोन मध्ये उत्तर असणार नाही. आलो 50-50% न वाचता. परंतु हा वाचनातला एकदम साधा आणि सोपा क्वेश्चन आहे. कारण महाराष्ट्राच्या ठराविक समाजसुधारक म्हणजे हे तिघ, शाहू फुले आंबेडकर यांच्यावरती जर क्वेश्चन आला, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या तिघा शाहू फुले आंबेडकरांवरती क्वेश्चन येणारच. समाज सुधारक म्हटलं की याच्या बाहेर क्वेश्चन शक्यतो जात नाही. मग ह्या ज्या काही व्यक्तीवरती जर क्वेश्चन येत असेल तर समाज सुधारक या टॉपिक मधला क्वेश्चन आहे. इयत्ता 11वीचं स्टेट बोर्ड याच्यामध्ये एक महत्वाचे समाज सुधारक त्यांनी स्थापन केलेल्या संस्था एखाद्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी जरूर घेऊ, त्याच्या बाहेर शक्यतो क्वेश्चन जात नाही. आता बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? तर त्यांनी इथं बघा, सार्वजनिक सत्यधर्म, ज्योतिराव गोविंदराव फुले, त्यांचं पूर्ण नाव पण त्या ठिकाणी झालं. तर सार्वजनिक सत्यधर्म हे त्यांचं पुस्तक आहे. हे ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ही पुस्तकाची आहे अशी इमेज लक्षात ठेवली, सार्वजनिक सत्यधर्म, की लगेच तुम्हाला महात्मा फुले यांचा फोटो आठवणार, आता तुमचा कसाच विसरणार नाही. पण ते एक्झामिनर पुढे जाऊन क्वेश्चन विचारतात की महात्मा फुले यांचा खालीलपैकी कोणता ग्रंथ असा आहे की जो त्यांचा मरणोत्तर प्रकाशित झालेला आहे, म्हणजे त्यांचं निधन झालं, महात्मा फुले यांचं निधन झाल्यानंतर खालीलपैकी कोणता ग्रंथ त्या ठिकाणी प्रकाशित झाला? तर लक्षात घ्या, हा जो काही सार्वजनिक सत्यधर्म आहे तो त्यांचा मरणोत्तर म्हणजे निधन झाल्यानंतर प्रकाशित झालेला हा ग्रंथ आहे, म्हणून त्या ठिकाणी प्रश्न विचारला. प्रश्न का विचारलेला आहे? कारण त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेला आहे सार्वजनिक सत्यधर्म, म्हणून क्वेश्चन विचारलाय. मग महात्मा ज्योतिबा फुले यांचं निधन कधी झालं? तर 1890 मध्ये त्यांचं निधन झालं. ही तारीख लक्षात ठेवायची, जेणेकरून उत्तर सोडवायला आपल्याला त्या ठिकाणी बरी जातात. मग अजून कोणते ग्रंथ संपदा या व्यक्तीने लिहिली? तर ब्राह्मणांचे कसब, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा असूड,
शेतकऱ्यांचा असूड, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा अशी महत्वाची पुस्तकं महात्मा फुले यांनी लिहिलेली दिसतात. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, म्हणून मी तुम्हाला सांगतो, ही PDF मी तुम्हाला सेंड केली, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहिल्या की तुमचे जास्तीत जास्त डाटा त्या ठिकाणी कव्हर होईल. ओके, आणि मग तुम्हाला प्रश्न पडेल की मग हा सत्यार्थ प्रकाश, बघा सत्यार्थ प्रकाश कोणी लिहिलाय, तर स्वामी दयानंद सरस्वती. बघा सत्यार्थ प्रकाश हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ त्या ठिकाणी लिहिलेला आहे, ज्यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजावरून सत्य धर्म असंही तुम्ही त्या ठिकाणी ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवू शकता. पुढचा क्वेश्चन 25 नंबरचा, जिवंतपणी आपली प्रेतयात्रा पाहणारा समाजसुधारक असं खालीलपैकी कोणाला म्हणतात, तर लक्षात घ्या. आता इथं वाचत येऊ आपण, लोकमान्य टिळक, लोकहितवादी गो ग आगरकर आणि महात्मा फुले. पूर्ण नाव कुठं दिलंय, गो ग आगरकर असं दिलंय का नाही. दुसरी गोष्ट, व्यक्तीवरती जर क्वेश्चन विचारला असेल, व्यक्तिविशेष वरती, तर शक्यतो ऑप्शन नंबर 3 ला उत्तर असतं. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इथे इमेज पण त्यांचे मी दिलेले, गोपाळ गणेश आगरकर. ही जी काय व्यक्ती, यांनी एवढं पुण्यामध्ये समाज सुधारणेवरती त्या ठिकाणी कार्य केलं की गोपाळ गणेश आगरकर यांची जिवंतपणे त्या ठिकाणी प्रेतयात्रा त्या ठिकाणी काढलेली होती, म्हणून जिवंतपणे प्रेतयात्रा पाहणारा माणूस म्हटलं की गोपाळ गणेश आगरकर. मग अजून यांचं महत्वाचं योगदान काय आहे, तर त्यांचं सुधारक नावाचं वृत्तपत्र आहे. कुठलं, सुधारक नावाचं वृत्तपत्र. आणि मग वेगवेगळी त्या ठिकाणी निबंध, हा निबंध खालीलपैकी कोणी लिहिला असा जर प्रश्न विचारला, सरळ सरळ गोपाळ गणेश आगरकर मारायचं. स्त्रियांना जॅकेटी घातलीच पाहिजे. त्याच्यानंतर होळीच्या सणाला बिभत्स सण असं कोणी म्हटलं, गोपाळ गणेश आगरकर यांनी म्हटलं. मेन म्हणजे सुधारक नावाचं वृत्तपत्र त्यांनी काढलं. का काढलं, कारण ही व्यक्ती सुरुवातीला केसरीचं संपादन करत होती. सगळ्यांना माहिती, केसरी आणि मराठा हे 2 वृत्तपत्रे त्या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी चालू केली. केसरी होतं मराठीमधून आणि मराठा जरी नाव असलं तरी ते होतं इंग्रजीमधून. केसरीचं संपादक गोपाळ गणेश आगरकर करायचे, कारण लोकमान्य टिळक आणि आगरकर एकत्रच होते. त्यांना एकत्रच जेल पण झाली होती. कुठल्या, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस असं पुस्तक पण आहे त्यांचं, आगरकरांचंच पुस्तक आहे, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस. त्या डोंगरीच्या ह्याच्यामध्ये आगरकर आणि टिळक यांना एकत्रच त्या ठिकाणी कारावास झाला होता, आणि महात्मा फुलेंनी त्या ठिकाणी 10,000 रुपये भरून त्यावेळेस त्यांची सुटका केली होती. म्हणजे ही माणसं एकंदरीत खूप चांगली होती, जातीभेद वगैरे असा काही प्रकार नव्हता. मग केसरीचे पहिले संपादक कोण, गोपाळ गणेश आगरकर. दुसरी एक गोष्ट की हे वाटतं फर्ग्युसन कॉलेजचे सेकंड नंबरचे प्राचार्य होते, दुसरे प्राचार्य होते. तरी पण तुम्ही एकदा पाहून घ्या, दुसऱ्या नंबरचे प्राचार्य आगरकर होते, आणि त्यांनी सुधारक नावाचं वृत्तपत्र त्या ठिकाणी काढलं. अत्यंत कमी वयामध्ये त्यांचं निधन झालं. अत्यंत हालापेष्टामध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. टिळकांची त्या ठिकाणी त्यांना साथ लाभली. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्हाला जर हे लेक्चर जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा. माझ्या रणजित फरांदे करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी, मला हे व्हिडिओ बनवत असताना त्या ठिकाणी उत्साह येईल. लवकरात लवकर आपण फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी टेस्ट सिरीज पण देण्याचा प्रयत्न करणार आहे. बरेचशा विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले की सर प्लीज तुम्ही टेस्ट सिरीज चालू करा. एक टप्पा पुढे गेल्यानंतर आपण तुम्हाला PDF माध्यमातून टेलिग्रामवरती आपली काय करू, टेस्ट सिरीज टाकू. टेस्ट सिरीज टाकली की तुम्ही तिकडे ती सोडवायची. सोडवल्यानंतर त्याचं पूर्णच्या पूर्ण 100च्या 100 क्वेश्चनचं मी एक्सप्लेनेशन आपल्या यूट्यूबला आपण लाईव्ह सेशनला घेऊ. त्याच्यासाठी हा चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचणं एवढी किमान अपेक्षा तर मी 100% ठेवू शकतो. तुम्हाला जर हे लेक्चर जर आवडत असेल, तुमच्या जर लक्षात राहत असेल, तर नक्की तुम्ही लाईक करा. धन्यवाद.